ज्याला हिमालयासारख्या उंचीचा आपला आजोबा कळाला नाही, ज्याला आपला सह्याद्री सारखा कणखर बापही उमगला नाही, तो अजितदादांचा दिवटा आता बेतालपणे वक्तव्य करू लागलेला आहे. काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना बारामतीमध्ये पाठिंबा दिला नाही, याचा अर्थ आता काँग्रेसचं फॉलडाऊन सुरू झालंय असं हा म्हणतोय. म्हणजे यालाच खरोखर आपलं घर कळालं नाही, कुटुंब कळालं नाही, आपला वैचारिक वारसा सुद्धा यांना कळालेला नाही असं यावरनं प्रतीत होतंय. म्हणजे अगदी हिमालयासारख्या राजकीय उंचीचे आपले आजोबा त्यांची राजकीय कारकीर्दच कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न करणारा हा पार्थ पवार 2019ला मावळमध्ये मला निवडणूक लढवायची आहे म्हणून हट्टाला पेटलेला आणि आपल्या म्हणजे भारतामध्ये नामांकित आणि यशस्वी ज्यांना राजकारणातलं चाणक्य म्हटलं जातं त्या शरद पवारांना माघार घेण्यास भाग पाडणारे हे पार्थ पवार, म्हणजे ज्यांना स्वतःचाच वैचारिक वारसा कळाला नाही. म्हणजे एक प्रकारे शरद पवारांची राजकीय कारकीर्द थोपवण्याचा प्रयत्न या पार्थ पवारांनी केलेला होता. आणि दुर्दैवानं हे सुद्धा म्हणावं लागतं की याच युवराजाला म्हणजे ज्याचा जन्मच मुळामध्ये सोन्याचा चमचा तोंडात घेऊन झालेला आहे, म्हणजे त्याला काय कळणार हो. म्हणजे आपला सह्याद्री सारखा कणकर बाप जो महाराष्ट्रामध्ये धडाडीचा आणि एक प्रमुख म्हणून ओळखला जातो, त्याच्याच राजकीय कारकिर्दीला कलंकित करण्याचा भाग सुद्धा यांच्याकडून घडलेला आहे. म्हणजे आपल्या वडिलांचं राजकीय करिअर कुठंतरी म्हणजे ज्या प्रकरणावरनं राजकीय म्हणजे एवढं वादळ उठलं होतं की जी महारवतनाची जमीन मुंडव्याची ती 300 कोटीला खरेदी केली, जी 1800 कोटीची जमीन ती शासनाचीच जमीन म्हणजे शासनाचीच फसवणूक करून पुन्हा शासनाचाच महसूल बुडवणं म्हणजे मुद्रांक शुल्कामध्येही घोटाळा गडबड करणं, त्यावरनं अजितदादांना राजीनामा द्यावा लागला असता. भले त्या देवेंद्र फडणवीसांचे मोदीचे शहाचे उपकार आहेत तुमच्यावर म्हणून तुम्हाला त्या अजितदादांचा राजीनामा घेतला नाही त्यांनी आणि तुम्हालाही कुठे त्या प्रकरणामध्ये गुन्ह्यामध्ये अडकून ठेवलं नाही. तरीही जी विकास खारगे समिती जी स्थापन केली होती ना, त्या समितीनं आणखीनही तुमच्यावर म्हणजे डोक्यावर तुमच्या तलवार लटकती ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही फार मोठी हालचाल करू शकत नाही. ते अजितदादा पवार म्हणजे ज्यांची कारकीर्द कुठंतरी कलंकित होऊ शकते, त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडू शकतो ते तुम्ही आहात. म्हणजे ज्यांना आजोबा कळाले नाही, आपले वडील कळाले नाही, आपला वैचारिक वारसा कळाले नाही, त्यांच्या विधानाला फारशी किंमत देण्याची गरज नाही. पण त्यांनी जे वक्तव्य केलंय ना काँग्रेसच्या संदर्भामध्ये, ते पाहून शरद पवारांना सुद्धा राग आला. ते म्हणतात की अजित पवार हे लोकांचं समाजाचं काम करण्यासाठी राजकारणात आले होते म्हणून लोकांना त्यांच्याविषयी आदर होता, आणि हे पार्थ पवार राजकारणामध्ये वावरण्यासाठी किती परिपक्व आहेत हे मला काही सांगता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ एक प्रकारे पार्थ पवार हे अपरिपक्वच आहेत यावर शरद पवारांनी सुद्धा शिक्कामोर्तब करून टाकलं. म्हणजे राष्ट्रीय एखादा पक्ष जर पाठिंबा देत नसेल त्याचा अर्थ त्याचा आता त्या पक्षाचं फॉलडाऊन सुरू झालंय. बरं, ते म्हणतानाही ती जी भाषा होती ना, ती भाषा फारच मगरुरीची, म्हणजे राजकीय अपरिपक्वता, म्हणजे शाहू फुले आंबेडकरी विचारधारेला अनुसरून अजिबात नव्हती, ती अपरिपक्वच होती. ते काय म्हणतात, पार्थ पवार म्हणतात की कोणाबरोबर बोलणे झालेले नाही, काय करायचे ते त्यांना कळायला हवे, ते काय करत आहेत ते सगळ्यांना माहीत आहे, सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजते की काय चाललं आहे, त्यांना काय करायचंय ते करू द्या, पण नंतर काय त्रास होईल हे महाराष्ट्राला दिसेल. महाराष्ट्रात पुन्हा नंतर काय त्रास होणार
हे महाराष्ट्रात दिसेल. म्हणजे याचा अर्थ ते आता इतकी मगरुरीची आणि अगदी भाषा बोलतायत की ती पाहून त्यांचा राजकीय परिपक्वतापणा किती आहे, ती राजकीय परिपक्वता किती आहे हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे जिथे शरद पवार म्हणतात की राष्ट्रीय पक्षानं निवडणुकीमध्ये आपला उमेदवार देणं हे गैर नाही, चुकीचं नाही, आणि हे पार्थ पवार त्या काँग्रेसला धाकात घेण्याचा प्रयत्न करतात. पण हे मात्र विसरतात की ज्या काँग्रेसच्या मुळावरती तुमचं झाडाची जी मुळं खोलवर गेली आहेत ना, प्रस्थापित म्हणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ 6 दशकापासून पवार कुटुंबाच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण जे फिरतं ना, त्याचं कारण म्हणजे काँग्रेस आहे. आणि काँग्रेसचा जर आधार नसता ना तर पवार कुटुंब राजकारणातनं कधीच बाजूला गेलं असतं. म्हणून काँग्रेस आणि त्या काँग्रेसला म्हणजे शरद पवारांना मोठा नेता होण्याची संधी दिली, ज्या अजित पवारांना मोठं घडवण्यामध्ये काँग्रेसचा हातभार आहे, पाठिंबा लाभलेला आहे, त्या काँग्रेसला, त्या काँग्रेसचं फॉल डाऊन सुरू झालंय म्हणतायत पार्थ पवार. पण ते आपल्या बापाची जी अपघाताची चौकशी आहे त्याचा एक गुन्हा नोंदवू शकत नाहीत महाराष्ट्रामध्ये. ते आता काँग्रेसला जसा धाक दाखवतायत तसं ते देवेंद्र फडणवीसांना, अमित शहांना असं दरडावून बोलत नाहीत की एक गुन्हा नोंदवा. काँग्रेसचे ते उमेदवार होते आकाश मोरे, ते म्हणत होते की अरे फक्त एक गुन्हा नोंद करून दाखवा अजित दादाच्या म्हणजे त्या अपघाताचा, आम्ही माघार घेतो, पुनर्विचार करतो. पण उलट त्यांनाच खडे बोल सुनावण्यासाठी राजकीय अपरिपक्वता तुम्ही दाखवली, ती मुळातच घृणास्पद होती. म्हणजे अजित दादांच्या अपघाताचा गुन्हा नोंदवा असं न बोलणारा मुलगा याला कृतघ्नच म्हणतात. जो आपल्या आजोबाशी कृतज्ञपणे वागला, आपल्या वडिलांशी कृतज्ञपणे वागला, काँग्रेसशी कृतज्ञपणे वागला, यामध्ये म्हणजे जो आपल्या वडिलांना न्याय देण्याची भाषा बोलत नाही, तो एका राष्ट्रीय पक्षानं पाठिंबा दिला नाही म्हणून त्याला धाक दाखवतो, याला राजकीय शहाणपण म्हणता येईल का? म्हणजे खरोखर काँग्रेसचं फॉलडाऊन सुरू झालंय का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांच्या पक्षाचा, म्हणजे काय म्हणतात ते, बुडतीचे पाय डोहाकडे. म्हणजे आता या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवास हा बुडतीकडे चाललेला आहे का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.